वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान 2026 या पुरस्कारांचं वितरण तसंच महाराष्ट्र पॉलिएकेटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ मेनोपॉज क्लिनिक उपक्रमाचं राज्यस्तरीय लोकार्पण आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण केंद्र इथे झालं। या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर उपस्थित होत्या। राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय आरोग्य उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, लोकसहभाग वाढवणं, सेवा गुणवत्तेत सुधारणा करणं तसंच दुर्गम आणि वंचित घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि क्षेत्रीय यंत्रणांच्या समर्पित कार्याचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला। 2023 ते 2025 या कालावधीतील 23 पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात येणार असून प्रत्येक पुरस्कारार्थीस रुपये 1 लाख, प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्काराचं स्वरूप आहे। तसंच तळागाळातील आरोग्य यंत्रणेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महाआरोग्य सन्मान 2026 प्रदान करण्यात आला। आरोग्य सुविधा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवणं मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं। आमचा मानस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये आरोग्य विभाग चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करून लोकांना आरोग्य सेवेचा फायदा आपण करून देत आहोत।